यांच्याकडून आणि हा 6 चेंडू 6वा षटकार. सामना संपला. विसे थँक्यू डीजे जरा बक्षीस पुकारतो. विसे अमृततुल्यचे मालक सन्माननीय प्रवीण शेठ भिसे यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक सिद्धार्थ पाठवलेला. अमोलदादा मोडक यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक सिद्धार्थ पाठवलेला. तर ऋषिकेश शेवाळे यांच्याकडून किती होतं 2222 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर अजून एक बक्षीस आहे. ही सगळी बक्षिसं सिद्धार्थ पाठोळे यांनी कलेक्ट करा. रिप्लेचा फोल्डर नाही तर प्रोग्राम करावा लागेल. रिप्लेचा लय प्रॉब्लेम येतो आम्हाला. एक वर्जन आहे त्यामुळे बरं मी काय म्हणतोय तिकडे गेलं चालू ठेवलं
क्रॅक व्हर्जन कसं केलेलं आहे नका ओपन करू नाही ओपन करतो आम्ही ते आम्हाला रिप्ले द्यावी आपल्या घरी रिप्ले राहू तरी म्हणतो रिप्ले काढताय काही कुठलं गेम आला पाहिजे गेम तू पण काही नाही ते बंद केलं तरी चालेल तू बंद याचा आवाज ओळखू मग याचा ते कॅप्चर केलं पाहिजे या ठिकाणी ओपन होणार ना मान्यवरांचा प्रथमतः सन्मान होतोय सर्वांनी या ठिकाणी या यंग बॉयज वडकी संगमेश्वर प्रतिष्ठान आपले खेळाडू घेऊन मैदानाच्या व्यासपीठाच्या समोर व्हायचे या ठिकाणी पहिला सन्मान होतोय सासवड नगरीचे विद्यमान नगरसेवक या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाते आदरणीय सचिनदादा भोंगळे यांचा सन्मान मी बबलू शेठला विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सचिनदादांचा सन्मान करायचा आहे त्यानंतर सासवड नगरीचे युवा नेते आदरणीय राजनभाई जगताप साहेब यांचा सन्मान विनोदांना तापेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर स्पर्धेचे मुख्य संयोजक असणाऱ्यांपैकी सासवड नगरीचे नगरसेवक सन्माननीय मनोजदादा मेत्रे यांचा सन्मान होईल मी आदरणीय राजेंद्रजी बुर्डेदाजींना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मनोजजी मेत्रे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा सन्मान या ठिकाणी होतोय या स्पर्धेचे समालोचक नरेंद्रजी ढोमे साहेब यांचा सन्मान सन्माननीय सचिनदादा भोंगळे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते नरेंद्रजी ढोमे साहेबांचा सन्मान करायचा आहे आमचे जुने सहकारी बाळासाहेबजी मेत्रे यांचा सन्मान सचिनदादा भोंगळे यांच्या शुभ हस्ते व्हावा यांनी तो स्वीकारावा अशी मी बाळासाहेबांना विनंती करतो या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना टी शर्ट्स उपलब्ध करून दिले त्याबद्दल अमोलदादा मोडक वडकेगावचे युवा नेते आणि यंग बॉयज वडके संघाचे संघमालक यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय मी सचिनदादांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते अमोल शेठ मोडक यांचा सन्मान करायचा आहे
सामन्यासाठीचे दोन्ही पंच सौरभ मेत्रे आणि अभिजित भोंगळे या दोघांचा सन्मान सन्माननीय राजन भैया जगताप साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सौरभ या वरती, सनी वरती या. अंतिम सामन्यासाठीचे दोन्ही पंच या ठिकाणी या स्पर्धेचं आज थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं आणि पुरंदर टेनिस क्रिकेट या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दादासाहेब कोलते आणि त्यांचे सहकारी खूप छान प्रकारे काम करत आहेत. त्यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. मी युट्यूब लाईव्ह सन्माननीय दादासाहेब कोलते आणि त्यांच्या टीमच्या सहकार्यांना विनंती करतो सन्मान स्वीकारण्यासाठी या. ताबडतोब चला. सन्माननीय राजन भैया जगताप यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. युट्यूब लाईव्ह पुरंदर टेनिस क्रिकेट चला ताबडतोब. मोर्या स्वयंभू साऊंडचे मालक त्यांना विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती या. आज दमदार संगीत ज्यांचं आपण ऐकलं, मोर्या स्वयंभू साऊंड अँड इव्हेंट सासवड यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. अमोल राऊत यांचा सन्मान संपन्न होतोय. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या प्रमुख बक्षीस वितरण करण्याच्या अगोदर फायनल मॅच मध्ये बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पडला आणि सिद्धार्थनं धावांचा नव्हे तर षटकारांचा पाऊस पाडला. त्याच्यासाठी काही बक्षीस आहेत. तर सिद्धार्थ आपण मंचावरती या. जवळपास 3000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दादा मोडक यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे. ऋषिकेश शेवाळे यांच्याकडून 2222 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. आणि अजून ज्यांनी पारितोषिक जाहीर केली होती त्यांनी आणून द्यायची आहे. सिद्धार्थला आपण ती पारितोषिक प्रदान करा. सिद्धार्थ पाटोळे मंचावरती या. सिद्धार्थ पाटोळे याबरोबरच मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देखील सिद्धार्थ पाटोळे यांना प्रदान केली जाईल. मिलिंद इनामके यांना विनंती आपण मंचावरती या. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर्ड केली होती मिलिंद इनामके आपण मंचावरती या. सन्माननीय सचिन दादा भोंगळे विद्यमान नगरसेवक या स्पर्धेला सलग 10 वर्ष ज्यांनी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं. यानंतर पुढचं पारितोषिक मॅन ऑफ सिरीज. मॅन ऑफ द सिरीजची घोषणा होईल तोपर्यंत निश्चित प्रकारे सिद्धार्थची आपण चर्चा करणार आहोत. सिद्धार्थ पाटोळेने आज फक्त षटकारांची माळ इथे गुंफली. खर तर षटकार मारणं हे प्रत्येकाला जमत नाही किंवा ते खूप अवघड आहे. परंतु सिद्धार्थ तू इतका सहज कसं काय खेळतोय पटके? असं काही नाहीये, सगळे षटकार मारतात. मी प्रॅक्टिस करतो आणि जसं बॉलच्या दिशेने हवा बघून त्या पद्धतीने खेळतो. आज या स्पर्धेमध्ये खरं तर तुमच्या टीमच्या जवळपास दुसऱ्या टीमला तुम्ही येऊ दिले नाही. याचं खास गमक कुठे, कुठे तुम्ही यश मिळवलं? आमच्या टीम मध्ये सर्वच जण चांगले खेळतात. मी जरी आउट झालो तरी मागं माझे षटकार मारणारे आहेत आणि माझा प्रयत्न असतो की टीमसाठी 100% खेळणे.
खरं तर सलग चौथ्यांदा या स्पर्धेमध्ये यंग बॉईज वडके संघानं विजेतेपद मिळवलेलं आहे. या मैदानामध्ये इथे काय खास आहे, आयोजकांनी इथं काय खास नियोजन केलेलं असतं की तुम्ही त्यामुळं सलग बक्षिसं मिळवताय? पहिल्यांदा तर अमोलला मोडकचं मी आभार मानेल की त्यांनी मला खेळायला टीममध्ये संधी दिली आणि या ग्राउंड मला गेले 2 वर्ष आलं लकीच आहे. मी सरांचा पण मी आभार मानतो, त्यांच्या आयोजकांचा पण आभार मानतो की ते आपल्याला नेहमीच मला प्रोत्साहन देतात आणि ग्राउंड खूपच सुंदर आहे. आयोजक पण त्यांचे नियोजन पण चांगलं सुंदर असतं. थँक्यू सिद्धार्थ. सन्माननीय मिलिंद इनामके यांचा सन्मान आपण करतोय. मी मनोजजी मेहत्रे यांना विनंती करतो आपण इनामके साहेबांना सन्मानित करा. या स्पर्धेला आपण भरभरून असा प्रतिसाद दिला, मदत दिली, आयोजकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलात आणि म्हणून ही स्पर्धा यशस्वी होते. यानंतर मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आपण इथे प्रदान करतोय. या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज अभिजित शेवाळे. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू अभिजित शेवाळेचं. तो ठरतो या स्पर्धेचा मानकरी. सन्मान्य राजन भैया जगताप यांच्या शुभ हस्ते मिलिंदजी इनामके राजन भैयांच्या शुभ हस्ते पारितोषिक आपण प्रदान करतोय. मस्त बनारस पान शॉप मिलिंदजी इनामके यांच्याकडून हे बक्षीस स्पॉन्सर करण्यात आलं होतं आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते ऋषिकेश शेवाळे ठरतोय या स्पर्धेचा मानकरी. अभिनंदन ऋषिकेश. आज ही ट्रॉफी उंचावतोय ऋषिकेश तू. एकंदरीत तुझ्या भावना काय, कसं वाटतं आज ही ट्रॉफी उंचावताना? दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मी ट्रॉफी उचलली, फक्त मागच्या वर्षी नाही उचलता आली. नियोजन इथं चांगलं असलं त्याच्यामुळं खेळायला मजा येते. खरं तर तुमच्या तालुक्यामध्ये यावर्षी फुलपिच क्रिकेटचा प्रकार खूप जोरात सुरू झालेला आहे आणि अंडर हा प्रकार खूप वेगळा आहे. दोन्ही प्रकारामध्ये खेळताना तुम्ही ऍडजस्टमेंट कशी करता? प्लॅस्टिकला आम्ही दरवर्षी डायरेक्ट मॅचला खेळायचो आणि फुल पिच कंटिन्यू खेळतो. यात तसं काय नाही. वा, अभिनंदन ऋषिकेश. अभिजित, कॉंग्रॅच्युलेशन अभिजित फॉर वंडरफुल गेम. आणि यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी जाहीर करतोय. तिसरा क्रमांक 1000 रुपयाचं पारितोषिक माननीय संतोषदादा खोपडे नगरसेवक सासवड नगर परिषद, माननीय मनोजदादा मेहत्रे नगरसेवक सासवड नगर परिषद मान्यवर इथे उपस्थित आहेत. आणि ट्रॉफी सौजन्य या स्पर्धेमध्ये आपल्याला ट्रॉफीज प्राप्त झालेल्या आहेत त्या सन्माननीय मिलिंद भैया इनामके उद्योजक यांच्या माध्यमातून. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय मनोजदादा मेहत्रे, सन्माननीय संतोषदादा खोपडे यांना विनंती करतो आपण पुढे या आणि ट्रॉफी देण्यासाठी सन्माननीय मिलिंद भैया इनामके उद्योजक यांना विनंती करतो आपण पुढे या. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रुपये 11,000 आणि या स्पर्धेतला विजेता BM बॉईज BM11 सासवड. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू सनी. ट्रॉफी उंचावतोय तिसऱ्या क्रमांकाची. यावर्षी पुरंदरेश्वरा करंडक 80 संघ सहभागी झाले होते. खरं तर त्या स्पर्धेला खूप मोठं निमंत्रण होतं परंतु मला इथं आलं नाही. या ठिकाणी सनी आणि त्यांच्या टीमचं आम्ही अभिनंदन करतो. क्रमांक या स्पर्धेमध्ये सनी इथं आपल्या समोर आहे. सनी, तिसऱ्या क्रमांकावरती तुम्ही या स्पर्धेमध्ये आलेला आहात. खरं तर पुरंदरेश्वरा जिंकला होता तुम्ही आणि या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आहात. कुठं चुकलात? आज जरा बॉलिंग मध्ये चुकलो आम्ही सगळे, त्यामुळे पराभव झाला आम्हाला. ही स्पर्धा खरं तर तुमच्या घरच्या मैदानावरती होती, घरच्या अंगणामध्ये तुम्ही खेळत होता. त्याचा फायदा झाला की तोटा झाला? शक्यतो फायदा झाला आमचा. अभिनंदन सनी. कॉंग्रॅच्युलेशन BM11 सासवड तिसऱ्या क्रमांकावरती
हा संघ विराजमान झालेला आहे. या ठिकाणी स्टंप बॉल आणि बॅट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले आहेत उद्योजक सासवड कुमार अनिकेत इनामके यांना विनंती आपण मंचावरती या. अनिकेत इनामके मला वाटतं आज इंटरनेटची व्यवस्था देखील त्यांच्या माध्यमातून झाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक श्रीमंत नेताजी वाले छावा करंडक 2022 मध्ये 15,000 रुपयाचं पारितोषिक होतं. तुषारजी विजय मिरजकर आणि सुग्रीवजी अर्जुन सोने पुरंदर हेरिटेज लँडमार्क ओनर यांच्या माध्यमातून 15,000 रुपयाचं पारितोषिक होतं. आपली विजेता टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू बिग अँड शो संगमेश्वर सासवड. संगमेश्वर स्पर्धेचे आयोजक होते आणि स्पर्धेच्या उपविजेते पदावरती त्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. अभिनंदन संगमेश्वर. आयोजक छगन जगताप आपल्या समोर आहे. छगन हा खेळाडू सगळ्यांच्या आवडीचा खेळाडू आहे. सगळ्यांच्या हृदयावरती विराजमान झालेला खेळाडू आहे. मी बघतो खूप चांगला सपोर्ट मिळतो. छगन गोलंदाजीला आला की बक्षीस येत होती. छगन बॅटिंगला आला की बक्षीस येत होती. छगनचं नाव आलं तरी प्रेक्षकांमधून खूप मोठ्या आरोळ्या येतात. मलाही माहिती, कारण या स्पर्धेमध्ये मला निमंत्रण मिळाल्यापासून या माणसानं 15-20 फोन केले असतील. हे सगळे पैसे घ्या तुम्ही पण या. त्यामुळं मला सुद्धा जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास करून यावं लागलं. छगन खरं तर खूप चांगली टीम होती तुमची, परंतु फायनल मध्ये सिद्धार्थ मेत्रेकडे अशी काय जादू आहे की त्याच्यावरती तू प्रभाव टाकू शकला नाही. तो एक फलंदाज असा आहे, त्याची बॅटिंग बघायला पूर्ण सासवड गाव येते. कारण की त्या फलंदाजांनी मागच्या 3 वर्षापासून आपली फलंदाजी छाप सोडली आहे. त्यामुळे त्याच्याकडं गोलंदाज कुठला पण असो थोडा प्रभाव कमीच पडतो त्याचा. निश्चित सगळ्यांचा परफॉर्मन्स वरती जाऊ नका. टीमला फायनल मध्ये आणण्यामध्ये त्याचं निश्चित मोठं योगदान होतं आणि त्यासाठी एकदा जोरात टाळ्यांचा गडगडाट करू आपण छगन जगताप आणि त्यांच्या संगमेश्वर प्रतिष्ठान सासवड संघासाठी. तर दुसऱ्या क्रमांकाच्या विजेता संघासाठी मेडल आहे आणि त्यासाठी आम्ही विनंती करतो सगळ्या खेळाडूंना आपण ओळीमध्ये मंचावरती या. आपल्याला मेडल देऊन सन्मानित करण्यात येईल. संगमेश्वर सासवड संघ मालक आणि त्याचबरोबर सगळी टीम सन्मान्य विनोदांना ताबेकर हे देखील मंचावरती उपस्थित आहेत. बोलला विनोदांना ताबेकर इथं आपला संवेद आहे. अण्णा थांबा, अण्णा बोलणार आहेत. अण्णा आपली टीम खरं निश्चित चांगली टीम होती. फायनल पर्यंत ही टीम आपल्याला घेऊन आली. काय वाटतं टीम बद्दल? गेल्या 10 वर्ष संगमेश्वर प्रतिष्ठान हे नेहमी खेळत आलेलं आहे. प्रत्येक वेळेस सेमी फायनलला क्वार्टर फायनलला त्यांनी खूप संघर्ष करून आता बक्षिसं मिळवले. तसेच आमचे आयोजक श्रीमंत नेताजी क्रिकेट संघ छावा यांनी अतिशय मोलाचं सहकार्य करून इतर सर्व प्रेक्षक किंवा आमचे बक्षीस देणारे सर्व देणगीदार हितचिंतक यांचंही सहर्ष असं स्वागत करतो. पण या संघाने कालची जी मॅच झाली सुपर त्याच्यामध्ये श्री वोंगळे यांनी उत्कृष्ट प्रकारचं जे रनांचा दावा केल्या त्याच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे. आमच्या सर्व संघाचे व तसेच खेळाडूंचे मी मनापासून आभारी मानतो. कारण की आज जो हा विजय आहे हा सर्व विजय आमच्या सर्व खेळाडूंचा व त्यांना चेअरअप करणाऱ्यांच्या या क्रिकेट रसिकांचा आहे. तरी मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि इथून पुढे सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपण सुद्धा या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वांचे आभार मान. आणि संगमेश्वर प्रतिष्ठानचे सर्व खेळाडू यांना विनंती करतो कृपया करून आपण स्टेजवर या आणि आपलं मेडल घेऊन जावं ही नम्र विनंती आहे तुम्हाला. या थँक्यू थँक्यू अण्णा. उपविजेत्या संघातील सर्व खेळाडूंना मेडल देऊन सन्मानित करण्यात येते.
विनय जमदाडे, विनय जमदाडे, श्री भोंगळे यापुढे प्रत्येक माध्यमांना विनंती, प्रत्येकाने मेडल घ्या आणि प्रत्येक खेळाडूचा यथोचित गौरव करा. फायनलिस्ट आहे ही टीम गौरव मेत्रे, आनंद फुले, गौरव मेत्रे, आनंद फुले, यानंतर विकी भोंगळे, विकी भोंगळे, यानंतर परेश बागवान, उपविजेत्या संघातील खेळाडूंचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. प्रत्येक खेळाडूला मेडल आणि सर्वात शेवटी संघनायक छगन जगताप, सर्वात शेवटी संघनायक छगन जगताप. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर पहिला क्रमांक देण्याच्या अगोदर काही बक्षीस जी खेळाडूंना आली होती मॅच सुरू असताना त्यांचं वितरण आपल्याला करायचंय. तर गोलंदाज करत 4 विकेट त्याने फायनल मॅच मध्ये टिपल्या. त्यासाठी संघनायक अमोलदादा मोडक यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. मी विनंती करतो करण आपण या आणि या पारितोषिकाचा स्वीकार करा. मला वाटतं लखनने 1 विकेट मिळवली होती, त्यासाठी 500 रुपये आहे. आणि अजून एक गोलंदाज कोण आहे? महेश याने देखील 1 विकेट घेतली होती, त्यालाही 500 रुपयाचं बक्षीस आहे. 3ही गोलंदाजांनी या आणि आपल्या पारितोषिकाचा स्वीकार करा. युवा नेते वडकी गावचे आणि या संघाच्या पाठीमागे, क्रिकेटच्या पाठीमागे खंबीरपणे उभं असणारं एक नेतृत्व राजन भैया जगताप यांच्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान होतंय. लखन या मंचावर आणि महेश दोन्ही गोलंदाजांना प्रत्येकी 500 रुपये बक्षीस या ठिकाणी प्रदान केले जाते. अमोलदादा मोडक यांच्याकडून ही पारितोषिक उत्स्फूर्तपणे खेळाडूंना दिली होती. कॅश प्राइजेस त्याचं वितरण मंचावरती होत आहे. खेळाडूंचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार, दात्यांचे मनापासून आभार. यानंतर पहिला क्रमांक देण्याच्या अगोदर आपण मेडल्स या ठिकाणी सर्वप्रथम देणार आहोत. मी विनंती करतो जी संपूर्ण टीम आहे वडकीची, यंग बॉईज वडकी, आपण सगळ्यांनी पुढे या. यंग बॉईज वडकी, सिद्धार्थ पाटोळे, त्याच्यानंतर महेश, लखन, अभिजित शेवाळे, अमोल मोडक, संघ मालक अमोलदादा मोडक यांना विनंती. एक खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर उद्योजक आहेत आणि खेळाडूंना भरभरून असे बक्षिसांचा वर्षाव त्यांनी केला. टी शर्ट देखील या स्पर्धेसाठी दिले. अमोलदादांना सन्मानित केलं जाते सन्माननीय सचिनदादांच्या शुभ हस्ते. यानंतर आदेश मोडक, राजन भैया जगताप यांना विनंती आपणही पुढे या. सिद्धार्थ पाटोळे, रन मशीन हे षटकार मशीन आहे. नगरसेवक मनोजदादा मैत्रे यांना विनंती आपणही या पुढे. मिलिंददादा इनामके यांना विनंती आहे पुढे. करण भोसले यांचा सन्मान मेडल देऊन सन्मानित होतोय. अभिजित शेवाळे या खेळाडूचा सन्मान इथे संपन्न होतोय. यानंतर लखन शेवाळे आणि महेश मोडक. कॉंग्रॅच्युलेशन विनर्स, विजेता संघ यंग बॉईज वडकी. आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस दिलं जाईल. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 21 रुपये माननीय सचिन दादा भोंगळे, नगरसेवक सासवड नगर परिषद, सलग 10 वर्ष पहिला क्रमांक त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर मिलिंद भैया इनामचे मार्केट आता आपल्या मंगेश सासवड नगर परिषद
मिलिंददादा इनामके, सन्माननीय अमोलदादा मोडक, सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक विजेता सलग 4थ्या वर्षी हा संघ अजिंक्य राहिलेला आहे. या स्पर्धेच्या अजिंक्य क्षितिजावरती भरारी मारतोय यंग बॉईज वडकी. लखन आपल्या सोबत जोडले जात आहे. थँक्यू डीजे. लखन सलग 4थ्यांदा ही ट्रॉफी तुम्ही उंचावताय, कसं वाटतंय आज? आनंद तर होतोय, दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्तच आनंद होतोय. कारण की यावेळेचा खेळ म्हणलं तर 4 सीझन पेक्षा जास्तच चांगलं झालेलं आहे. कारण की 4 ओव्हरला 100 रन करणं म्हणजे सोपं नाही. किती चांगलं असलं तरी हे शेवटी नशिबाचा खेळ क्रिकेट आहे. कधी कोणाला काही कमी लेखलं जात नाही. शेवटी आज आमचा खेळ झालाय, पुढच्या वर्षी यांचा होईल. क्रिकेट आहे शेवटी, हे तर होतच राहील. लखन, एक गोष्ट नक्की आहे की तुम्ही आज सफाईदार खेळ केला. खर तर तुमच्या टीम मध्ये असं काय खास आहे की तुमची टीम सलग 4 वेळा जिंकली? आमच्या टीम मध्ये असं एक बक्षीस कुठलंही असो, पहिला असो दुसरा असो किंवा पहिल्या राऊंडला टीम हारो, कधी कोणाला असं की दुखावलं जात नाही. ठीक आहे, तुझा खेळ नाही झाला, ठीक आहे, पुढच्या सामन्यात तो चांगली खेळ करू शकतो. म्हणजे अमोलदादाने असं नाही झालं की आम्ही कितीतरी 1-2 वर्ष असं झालं की आम्ही पहिल्या राऊंडला अगदी लहान मुलांना आणलेलो आहे. तो आमचा बॅड पेज म्हणजे एवढा बॅड होता की त्याच्या हसू झालं होतं आमचं. पण त्याच्यातून अमोलदादाने आम्हाला एवढं सावरलं की कधी तो म्हणला नाही तुम्ही हरताय, आता इथं खेळू नका, तुमचं खेळणं बंद करा. अमोलदादाने आम्हाला त्याही परिस्थितीतून बाहेर काढलं. ठीक आहे, मला तुमचे दिवस खराब आहेत, दिवस काय तेच राहत नाही, दिवस बदलतील आणि ते दिवस बदलले, त्यामुळे काही आनंद तोच राहील. अभिनंदन लखन, वेल प्लेड. तुमची टीम आणि श्रीमंत नेताजी आणि शावा करंडकचे सर्व आयोजक यांचा आम्ही आभार मानतो की दरवर्षी ते म्हणजे आम्हाला असं वाटूनच येत नाही की आमची पाहुण्याची टीम म्हणजे घरातले असले का ते आम्हाला या ठिकाणी सन्मान देतात. असं कधी आजपर्यंत आम्ही 5-6 वर्ष झाली तर खेळतो, कधी असं वाटलंच नाही की आम्ही सासवडमध्ये येतो. असं वाटतं आम्हाला की आमच्या गावात आम्ही खेळतो. कारण एक सपोर्ट असेल, सगळं असेल, ते म्हणजे आम्हाला कधी कधी पुढे दुसऱ्या गावात गेलो की असं हे होतं की आम्हाला प्रेक्षक आहे का नाही, पण या गावात आम्हाला तसं होत नाही. त्यामुळे त्यांचा आम्ही आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. विजेत्यांचं अभिनंदन. आणि थांबा, सलग 10 वर्ष या स्पर्धेला ज्यांनी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे सन्माननीय सचिनदादा भोंगळे यांना आम्ही धन्यवाद देतो. पण या मंडळाविषयी आणि या क्रिकेटच्या स्पर्धेविषयी आपण 10 वर्ष सतत जोडलेलो आहोत, आपल्या भावना काय आहेत? मी विजेत्या सर्व संघांचं अभिनंदन करतो आणि आज या ठिकाणी श्रीमंत नेताजी परिश्रम मंडळ छावा करतात यांनी जे पद्धतीने 10 वर्ष सामनेबद्ध करवले त्याबद्दल त्यांचं धन्यवाद दादा. दादांचं दातृत्व मोठं आहे आणि त्यामुळेच हा सोहळा सलग 10 वर्ष पुढे चालत आलेला आहे. मला वाटतं राजन भैया जगताप देखील आपल्या भावना व्यक्त करतायत आणि या खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत, अभिनंदन करतायत. श्रीमंत नेताजीवाले छावा करंडक अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी केलंय तुम्ही. म्हणजे पाहुण्या संघाला पण वाटत नाही की आपण पाहुणे एवढ्या आपुलकी खेळात जातो आणि हेच काही तर वृत्ती आपल्याला आयुष्यभर आणि या सर्व कार्यक्रमासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. खूप चांगला संदेश राजन भैयांकडून. मनोज दादा मेत्रे यांना विनंती आहे, आपणही शुभेच्छा द्या. सर्व खेळाडूंचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि असेच जसे बक्षीस मारतात तसे सगळीकडून आपल्याकडे बक्षीस येऊ द्या एवढी तुमच्याकडून इच्छा ठेवतो. स्पॉन्सर कशाला लागते स्पॉन्सर? आणि सच्चिदानंद सांगितलं उद्यापासून प्रॅक्टिसला सगळ्यांनी धन्यवाद. यानंतर उद्योजक मिलिंद भैया इनामके यांनाही विनंती आहे की आपण सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन करा. श्रीमंत नेताजीवाले छावा करंडक 2022 आणि या आजच्या दिवशी हा फायनलचा अंतिम सामना ज्या विजेत्या संघाने जिंकलेला आहे तो संघ अमोलदादा मोडक वडकी आणि उपविजेता संघ आहे संगमेश्वर प्रतिष्ठान सासवड आणि 3 नंबरचं बक्षीस जे पटकवलेलं आहे ते BM11 सासवड. या 3ही संघांचं
मी माझ्या वतीनं अभिनंदन करतो. या मंडळाचे आयोजक छगन जगताप आणि त्यांची संपूर्ण टीम, या टीमचं सुद्धा अभिनंदन करतो. गेली 10 वर्ष सातत्याने ते गेली 10 वर्ष सातत्याने उपक्रम सुरू आहे. मंडळाकडून अशी अपेक्षा आहे की अजूनही 10-20 वर्ष हा उपक्रम असाच सतत चालू राहू. मंडळाला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला ज्यांनी बक्षिसं दिली त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि कार्यक्रम संपलेला आहे, परंतु तरी देखील मी मोरिया स्वयंभू साऊंडला विनंती करतो की एकदा होऊन जाऊ द्या. थँक्यू. सर्वांचे मनपूर्वक आभार. DJ